नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे अत्याधुनिक असे पॉवर रोडर्स उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया। वर्षा सिनरी कंपनीच्या सहकार्यानं सुलभ इरिगेशननं 3.5 हॉर्सपावरपासून तर 11 हॉर्सपावरपर्यंतचे वेगवेगळे पॉवर रोडर्स उपलब्ध करून दिले आहेत। मग त्यामध्ये सेंट रोटरी असेल, बॅक रोटरी असेल किंवा फ्रंट रोटरी असेल, या ठिकाणी या सर्व पॉवर रोडरला सुलभ इरिगेशननं यावर्षी वेगवेगळे अटॅचमेंट बनवलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता की पॉवर रोडरला 1.5 फुटापासून तर 4 फुटापर्यंत वेगवेगळे आपण रोटर्स या ठिकाणी कंपनीने दिलेले असतात। परंतु आपण यावर्षी प्रथमतः ड्रम कल्टिव्हेशनचं तंत्रज्ञान या ठिकाणी सुलभ इरिगेशन आणलेलं आहे। आपण 12 इंचापासून तर साधारणतः एक 18 इंच रुंदीपर्यंतचा हा ड्रम बनवला आहे, जेणेकरून आपण 1 फुटापासून तर 4 फूट रुंदीचे जे पीक आहेत, मग सोयाबीन, मका, हरभरा, ज्वारी, बाजरी इत्यादी, कपाशी असेल इत्यादी सर्व पिकांची आपण या ठिकाणी तण काढणी करू शकतो। मित्रांनो, या ड्रम कल्टिवेटर आणि ह्या रोटरबरोबरच यावर्षी आपण सुलभ इरिगेशननं जे ड्रम सीडर आहे याचे अटॅचमेंट याला बनवलेले आहेत। आपण हे मनुष्यलित जे टोकन यंत्र आहे याची कमीत कमी बियातील अंतर हे 6 इंच होतं। मग 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 12 इंच, 24 इंच असं 36 इंच, म्हणजे 6 इंचापासून तर 3 फूट रुंदीपर्यंत आपण बियातील अंतर या ठिकाणी कमी जास्त करू शकतो। आणि 2 ओळीतील अंतर हे कमीत कमी 12 इंच म्हणजे 1 फूट आणि जास्तीत जास्त 5 फूट। मग या ठिकाणी सोयाबीन, मका, हरभरा, तूर, कपाशी इत्यादी जे 1 फूट रुंदीपासून तर 5 फूट रुंदीपर्यंतचे पीक आहे याचे आपण टोकन करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे टोकन करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला मशीन उचलावं किंवा खाली दाबावं लागत नाही, अतिशय सहजरित्या हे मशीन चालतं। आणि याच मशीनच्या सहाय्याने आपण नंतर ज्यावेळेस टोकन होते त्यावेळेस आपण तणसुद्धा काढू शकतो। आमच्याकडे असे पॉवर रोडर्स आहेत की आपण त्यानंतर फवारणीसुद्धा आपण याच मशीनने करू शकतो आणि सगळ्या पिकांची कटिंगसुद्धा म्हणजे सोंगणीसुद्धा आपण याच मशीनच्या सहाय्याने करू शकतो। आपण हवार म्हणजे सपाट जमिनीवर सुद्धा लागवड करू शकतो, सरीमध्ये सुद्धा लागवड करू शकतो, तसंच आपण बेडवरती सुद्धा लागवड करू शकतो। म्हणजे सगळ्या प्रकारची टोकन, सगळ्या प्रकारचं तण काढणी, सगळ्या पिकामधील या ठिकाणी फवारणी असेल आणि सगळ्या पिकांची सोंगणी असेल, आपण हे सुलभ इरिगेशननं या मशीनला जे वेगवेगळे असे अटॅचमेंट बनवले आहेत या मशीनच्या सहाय्याने आपण सर्व पिकांची म्हणजे पेरणीपासून तर सोंगणीपर्यंतचे सर्व काम आपण या मशीननं करू शकतो। आपण हे मशीन प्रत्यक्षामध्ये कसं चालतं, कशा प्रकारे टोकन करतं याचा आपण प्रत्यक्षित आता बघूया। चला मशीन चालू कर।